लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार। हाय हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी जमा होणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागले होते। या महिलांसाठी आता दिलासा देणारी बातमी आहे। फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी 2026चा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी अखेर उपलब्ध करून दिलेला आहे। या संदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंगळवारी तारीख 24 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी 277 कोटी रुपये महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। पैसे कधी जमा होणार? सरकारी नियमांनुसार सरकारी तिजोरीतून निधी मंजूर झाल्याच्या नंतर पुढील आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होते। त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीचा रखडलेला 1,500 रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तसेच महिला व बालविकास विभागाकडून लवकरच हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे। ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करा व हप्ता मिळवा। ज्या पात्र महिलांचे पैसे फक्त तांत्रिक कारणामुळे किंवा ई-KYC अपूर्ण असल्यामुळे रखडलेले आहेत त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। या मुदतीच्या अगोदरच ज्या महिला आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच ज्यांचे अर्ज कायमस्वरूपी अपात्र ठरलेले आहेत त्यांना या योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जांमध्ये त्रुटी आहे त्यांनी तात्काळ KYC प्रक्रिया पूर्ण करावी। यासाठी संबंधित योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी। तसेच स्थानिक महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्जाची स्थिती तपासावी असे सरकारने आवाहन केलेले आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।